अलाराम लावला होता 6चा, पण लई वाईट थंडी होती. पण ते आलोच नाही. मग आता गोटा काय दूध बीत नाही मी. पायाला लागले राव. ते पाणी सामान घ्यायचं नाही, गाजर आणि बीन्स घ्यायच्यात बस. बाकी देऊन आपलं कृष्णाला देऊ डायरेक्ट. लगीन निघा होते आपलं. याला साऱ्या फोडायच्यात राव. मागल्या वेळेस इथं मका केली मी. काय बाय लावा शाबाश. आता आहे ना 7 वाजले. संतोष शेट आता अर्धा तासांनी मॅक्सिमम जास्त आता आहे ना कस्टमर होत आले आपले. चालू आहे अजून. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 10 वाजल्यात. सकाळी आलो तुम्ही 7:30ला. अलाराम लावला होता 6चा, पण लई वाईट थंडी होती. पण ते आलोच नाही. मग आता गोटा काय दूध बीत नाही मी. पायाला लागले राव. ते पाणी लागलं चिकदळण म्हणून नाही का, दुधा पण येत नाही व्यवस्थित. यांना टाकून गेलो सकाळी मी कुट्टी. मक्याची कुट्टी केली होती. तिघांना सगळं टाकून दिली ती. तिघांनी खाल्लेली. याला थोडा कडबा टाकला गोड्याला. याला थोडा टाकून नंतर कडबा का. तर सामान घ्यायचं नाही, गाजर आणि बीन्स घ्यायच्यात बस. बाकी देऊन आपलं कृष्णाला देऊ डायरेक्ट. बाकी ओके तिथं त्यांचं हँडल करायचं डायरेक्ट. मला ना पोराक पण जायचे रोज. परत झालं पोराक नाही गेलो. तिकडे चक्कर मारायला लागे मला. अजून गार वाजतं रे. 14 डिग्री दाखवते फार. एक किलो पाहिजे नाही, अर्धा किलो मिरची द्या. फळ घेतलं ना जरा महाग पडतंय नाही का. 70 रुपयाला किलो गाजर दिलं यांनी. 50 रुपये किलोनी ही घेतली मिरची घेतलीत. नाही तर अदरवाईज लय स्वस्त भेटते आम्हाला विनत कुठून. संतोष म्हणून थोडी कॅश घ्यायचीत. रोडला आहे म्हणला उभा तू. आता जरा बरं वाटायला लागला. गरमी असेल लावल्यामुळे जरा. सकाळ सकाळ गाडी नाखी गार पडते असली. ठीक आहे, 1250 आहे. हा हा 5.5 कालची कॅच का. हा कालची. जाऊ का आज. कोई दिक्कत नहीं. लाइट लगाओ पहले आने के बाद टाइम पे. नहीं लगा देने का. बाहर का लगा नहीं ना लाइट. देखो बाहर का नहीं चला कोई. ओके बॉक्स आणलंच नाही बावटा. जे आज टाकतो सॉरी आज टाकतो म्हणलं ते. लय लो अंदर पुरा सब. चलो फटाफट. अजून तर वेळ लागेल. जवळपास आता नाही 10:30 वाजले मॅक्सिमम. 2 तासात तो सगळं क्लिअर होईल. 2-2.5 तासात. मी 1 वाजेपर्यंत क्लिअर होतं सगळं. वाजता दिवसपर्यंत. आता काय जास्त आहे ह्याला एकटं हँडल करतो एवढं काय. आम्हाला दुसऱ्या माणसाची गरज नाही पडते त्याला. थंडी इथं माझा आली रे. 15 मिनिटाच्या नाही गार वाजता एवढ्या उन्हात बरं वाटतं जरा. 10:30 वाजले तर राव. रानात जरा चक्कर मारून येऊ जरा. आपलं ना गिन्नी गावतात तिथे ना, त्याला साऱ्या पाडाच्या ट्रॅक्टरवाल्याला बोलवायचं आहे. ते सारा एक फोडून घेऊ आणि त्याला पाणी देऊन टाकायला लागेल. आणि सालपीठ मारायला लागेल थोडं 10 किलो. ते वाढन चांगलं. मग काय तेवढंच आपल्याला दुसरं पण एक चालू होईल ना रुटीनला. मका जर संपली समजा तर गिन्नी गावात 12 महिने असते. त्याला चारता येईल आपल्या बरोबर. मग गिन्नी गाव होते आपलं. याला साऱ्या फोडायच्यात राव. मागल्या वेळेस इथं मका केली मी. बरेच दिवस चारले होते रे मका. तर पावसाळ्यापर्यंत वाचतो तुम्ही. याला आहे ना साऱ्या फोडायच लागणार आहे. पाणीच बसत नाही रे याला. पाणी सोडलं ना पाणी नीट नाही बसणार. तिथं दिसतंय पण वर टाक गेलेलं आहे. साऱ्या फोडून त्याला पाणी सालपीठ मारून पाणी द्यायला लागेल व्यवस्थित. ट्रॅक्टरवाल्याला फोन केला आहे. ते फोन नाही उचलला. येड्या उचललं तेवढं काम करून गेलं ना आज परत. जाऊन आलो डायरेक्ट. चालू आहे आता आहे ना सासरवाडीला जायचे पोराकडं. तच आपल्याला आहे ना तो एक जुकाटात बैल बैठलेला आहे. आम्ही तो कुरकुंडीचा आहे नेमका. आम्हाला टोकन भेटलंय जवळपास ते लुडुंगवाडी पाईटचं.
ते वाडी तिथलं आहे. अरे त्यासाठी थांबलोय. तो येईन तर जायचं आता मग निघायचं. रुको रुको मेरा पैर. नीट बसून त्याला थांब जरा. रुको अंकल गिर जाएंगे. नीचे उतरो. 1 मिनट नीचे उतरो. आओ अंदर. ये तुमच्या आईला सांगून जा. अरे आईला सांगून ये. तू काय करत होता इथं? कुठं? कुणा संग? तुला काय माहिती? कुठल्या पोराक? हा का? भैयाचं पोरग आहे का? सारी तू पोर चांगलं नाव घेतो यांची काय? हा का? परत सोडायचं तुला. आणि इथं काय खायचं तुला सांग? पनीर चिल्ली खायची का? पनीर चिल्ली खाएंगे. पनीर चिल्ली खायची? भाकर का होते काय ना? पिचाव बांदर पाकरीवरचा आहे का तो काय? ठोकळ्या एवढं दुराळा आहे तुम्हाला हिंदीत बोललेलं नाही कळत. बुरकुंडेवाल्या माणसाला फोन केलता राव. पण ते नेमकं काय केवढ्या सुट्ट्या सांग अंकलला द्या. एवढ्या एवढ्या सुट्ट्या झाला. फ्रायडेज आहे. चला जात. अरे आपण जाऊ. काय माहिती. चल खायचं बघ. काय खायचं तुला? त्या अंकलला सांग. घेऊन पिया इकडं चित्र बघायचं. चित्रच नाही त्याच्यात काय नाही. काय खायचं? पनीरची भाजी घ्यायची ना का पनीर चिल्ली? काय एक पनीर चिल्ली द्या. अरे ग्लास दे. बिस्लर दे एक. हां थंड दे बिस्लर मोठी. आणि ना तू काय काय करते तुला? कॉफी ओ कॉफी द्या 1/2. पॅन्थर. तुला करमत इथं? तू छोटा पॅन्थर. तुला करमत मामाच्या घरी? नाही करमत? यायच्या घरी आपल्या. मामाला पोर नाही का? नाही करे पोर नाही काय काय उपयोग नाही. बॉय झालाय बॉय. काय म्हणला? काय ट्रॅक्टर दिला का तुला? हा का? बापरे. ती पनीर चिल्ली आणखी मग अंकल आता. नाही पनीर चिल्ली सांगितली आणि 2 कॉफी सांगितलेली. तर त्याची मी कॉफी खाणार. आता तू पनीर चिल्ली खाणार ना सगळी? नाही पनीर चिल्ली सगळी खाणार ना? पनीर चिल्ली मी खाणार. त्याने पाणी प्यायलेले आता झालं ना. झालं की पनीर चिल्ली मी खाणार. पार्सल आहे. हा सपटन बाळा दे. क्वालिटी घेतली. अरे बाळा अरे लांबून आलेली तिला. याला पार्सल घेतलं. आता घरी सोडा बरं झाला. आम्हाला ना जे ना जुकाटातला बैल बघायचा होता कुरकुंडीतला. पण ते माणूसच बाहेर गेलाय नेमका. त्याच्यामुळे ते कांड्यावरची आहे ना पोरं सध्या. अरे त्या 100 काहीतरी नंबर टोकन आहे. नाही कांड्यावर पोरं आहे तिथं. कुठं? नाही घरी का? हा. घरी नाही ते. घरी नाही का? तो पण शोधून भेटलाच होता रे. हे काय जातच होतं. जाताना बघितला असत्याला आपण. नाही ना काय कुठं जायचंय तुला? या रस्त्याने कुठं? मामाच्या घरी का? दिवला ना. अरे वळवायचं येत नाही. गाडी वळणार कुठून? येत पलीकडे घाला काय? तुमचं हंटर आहे का? ठोकळे बोले नि मामाच्या घरी आहे का तुला? देऊ लागे. सॉरी म्हणून सॉरी बोलू. तसं नाही म्हणत. तुम्हाला बोलायचं. चला सोड तुला मामाच्या घरी सोडतो. पहिलवान तयार झालाच पाहिजे. काहीच नाही करत का?
चला उतरा. तू धरतो का त्याला? बाय बाय कर. बाय बाय कर की. बाय बाय नाही करणार का? कर बाय बाय. लावा. शाबाश. दादा सिंह चौधरी. चाय होना चाहिए ना. हाँ? चाय होना चाहिए. अच्छा तरीके से चाय होना चाहिए. क्या आईला सांग, आईला सांग. कुठं आहे? चाय कराय. अच्छा तरीके से चाय होना चाहिए. अरे अच्छा 3:30 वाजले रे आता शिक फक्त. 2,000 years later. तो आत्ता साधारण 4:30 वाजल्यात. ज्यूस आलो गोठव मी आत्ता. 3:30 वाजता घरी आलो असन. तासभर आराम केला आणि खाली आलो. सकाळी थोडाफार साफ केला तुम्ही. झाडलोट करावं लागेल. मॅट पलटी करावं लागेल आणि यांना हात घ्यायला लागेल. आज लवकरच उरकलं. 5 वाजून आता 20 मिनटं आलेत. सगळं उरकलं. शेण झाडून त्यांना खायला प्यायला टाकलं आणि रात्रीच्या यायचं. उद्या आहे ना मला आहे ना तिघं धुवायच्यात. कारण परवा सोमवारी आमचं टोकन आहे पाईटला. ते आम्ही नियोजन करतो आत्ता. मग हे नेट बीट लावून घेऊन जायला लागते. गार नाही वाजत मग आणला. आत्ता काय गार नाही वाजत. 6:30-7 नंतर वाजते जास्त थंडी. पॅक करावं लागते सगळं. चहा करा वाजता आपलं चांगला मस्त. कृष्णा भाई सबस्क्रायबर. अरे कृष्णा भाई कुठलंय? कृष्णा भाई तुम्ही चालू करो. आत्ता जरा कस्टमर यायला लागल्यात जरा. आज नेमकं शनिवार आहे. 9 वाजता मी चहा केला. चहा घेतो आता. संतोष शेट्टीने 1 तासाभरात नाही अजून. आता रोडवर हळूहळू कस्टमर यायला लागलेले आता. जास्त नाही पण ॲव्हरेज धंदा व्हायला लागला आमचा परत. आत्ता आहे ना 7 वाजले. संतोष शेट आता अर्धा तासांनी मॅक्सिमम जास्त आता आहे ना कस्टमर हो झाले आपले. चालू आहे अजून. अजून रुटीनला नाही बरोबर लागला अजून. जसं आपलं आहे ना व्हायला पाहिजे असं नाही होत आता. अजून थोडं जरा डिसेंबर महिन्यात जेवढं व्हायला पाहिजे ना पण उपवास मध्ये त्यामुळे प्रॉब्लेम होतो. असतात हे बाय ते लावा त्याला आग लावून टाका येतं. त्यांना लाकडं आणलं हो इथं. त्याला पेटावता येईल चांगलं. अहो थंडी नाही वाढली पण थोड्या वेळा वाढत. माझ्या युट्यूब चॅनलला 102 सबस्क्राईब झाले. अरे 20 दिवस. कोणचं नाव काय तुमच्या याचं? जीत सुनार M8 अरे जास्त मोठं नाव नाही ठेवलं का तुम्हाला वाटत? लय मोठं नाव ठेवलं. नॉर्मल पाहिजे ना थोडं समजन असं. प्लास्टिक टाका बैलाच्या जरा त्याला. असं टाकलं. हे वाला टाका नाही वाला. संतोष शेट टाक रे. संतोष शेट हे थोडा जात का हो बारका प्लाय वाला. त्याला खेळ आहे बरोबर नाही. हा इकडला तो वट रे. खेळ आहे बरं त्याला बघ. फक्त त्याला बिंगव. आता इथे तू असं घाल तिथं तुकडा करा त्याचा. हो खेळा बस खेळा. मस्त पायात घुसून बरं काही खेळा.
जोरात जळ आता ते या संतोष शेठ मागाशी उठ थोडी होती पण आज जास्त वाढली बा 4 वाजायला लागले जास्त हा हे वाला फॉर्मचं लाकूड आहे बघा त्यामुळे ते दूर पेकते आत्ता साधारण 10 वाजलेत आता लवकर निघालोय संतोष शेठ आलाय त्याला फस होती आता उद्यापासून बरोबर रेग्युलर होईल मी आलो निघून मग आता गोट्यात जायचं डायरेक्ट त्यांना वैरण काढी करायची आणि डायरेक्ट झोपायची लवकर झोप होत नाही बाई माझी राव किती दिवस झाले अंगावर येते असं माहिती आहे सकाळचं उठूच वाटत नाही 10 वाजले आत्ता जवळपास 10:30 आले याला राव आलो मला आणायचं विचारलो याला बाकी आणला आपल्या भीमाचं ओके आला एकदम तुला थांबलं आता पण अजून प्रॉपर पडायला हाय पण बऱ्यापैकी ठीक झाला आता नाही काय अडचण सकाळ लवकर यायला लागत होत आता लवकर झालं टेन्शन नाही परत लय नंतर वाईट लागतंय राव थांबून आलं ना मग अजून काम वाढत नाही पण काम उरकत नाही लवकर आणि